रामकृष्ण हरी मंडळी आपण पाहतोय की जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना शाही नीरा स्नान या ठिकाणी घातलं जात आहे आणि इंदापूर तालुक्यातल्या सराटी या गावामध्ये खरं तर मुक्काम असतो जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आणि त्यानंतर नीरा नदीच्या घाटावरती आपण पाहतोय जमलेला हा वैष्णवांचा मेळा आहे आणि आज या ठिकाणी सध्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना शाही स्नान घातलं जात आहे। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे। या पादुकांना आता शाही निरास्नान झाल्यानंतर जो पालखी सोहळा आहे तो सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे। पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमा भागावर सीमा रेषेवर वसलेली सीमा रेषेवरून वाहणारी ही नीरा नदी आहे। खरं तर दरवर्षी नदीमध्ये पाणी कमी असतं, पाणी नसतं, मात्र यंदा जे आहे ते पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि शाही नीरा स्नानासाठी पाणी देखील मुबलक प्रमाणात सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे सध्या भरपूर मुबलक अशा प्रमाणामध्ये पाणी आहे आणि आपण पाहतोय की सुरक्षेची व्यवस्था देखील या ठिकाणी चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे। कारण पादुकांचं शाही स्नान झाल्यानंतर जे आहे ते भाविक जे आहेत ते देखील या नदीमध्ये पवित्र असं स्नान करत असतात। त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खरं तर हा बंदोबस्त या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला असतो। ही दृश्य आपण पाहतोय की ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषामध्ये टाळ मृदंगाच्या गजरामध्ये अतिशय भावमय आणि भक्तिपूर्ण वातावरणामध्ये सध्या तुकाराम महाराजांच्या पादुकांना शाही स्नान जे आहे ते घातलं जातं। खरं तर या नीरा नदीवर आता जरी पूल असला तरी पूर्वीच्या काळी इथं पूल नव्हता, त्यामुळे तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ही संपूर्ण पालखी जे स्थानिक कोळी बांधव आहेत ते कोळी बांधव आपल्या खांद्यावर घेऊन हा संपूर्ण जो रस्ता आहे तो पार करत असायचे, अशी पूर्वीची परिस्थिती होती। मात्र आता जे आहे ते या ठिकाणी पूल बांधला गेलेला आहे, त्यामुळं हा पालखी चा मार्ग आहे तो थोडासा आता सहज सोपा झालेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय की आता जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांना शाही स्नान जे आहे ते घातलं जात आहे। अतिशय भक्तिमय वातावरण आहे आणि त्यानंतर आता शाही स्नान झाल्यानंतर तुकाराम महाराजांच्या पादुकांना जे आहे ते चंदनाची उटीचा लेप लावला जाणार आहे आणि जी आहे ती भक्तिमय वातावरणात पूर्ण पूजा आरती करून जी पालखी पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन आता सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे। आज अकलूज इथं जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातलं रिंगण देखील पार पडणार आहे। त्यामुळं नीरा नदीच्या तीरावर झालेली ही सगळी गर्दी आपण पाहतो आहे। भगव्या पताका हातात घेऊन लाखोंच्या संख्येनं हजारोंच्या संख्येनं वारकरी जे आहेत ते नीरा नदीच्या तीरावर सध्या जमलेले आहेत आणि अशा पद्धतीनं वैष्णवांचा हा मेळा या संपूर्ण परिसरामध्ये एकत्र झाल्याचं आपण पाहतोय। नीरा नदीच्या या शाही स्नानाला खरं तर अत्यंत महत्त्वाचं आणि मानाचं असं स्थान आहे आणि हाच सोहळा सध्या अनुभवण्यासाठी याची डोळा अनुभवण्यासाठी लाखोंच्या संख्येनं हजारोंच्या संख्येनं जे आहेत ते वारकरी सध्या नीरा घाटामध्ये दाखल झालेले आहेत। नीरा नदीच्या तीरावर सगळी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि आता पादुकांना शाही स्नान झाल्यानंतर जे आहे ते भक्त जे आहेत लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी येत असतात आणि वारकरी जे आहेत ते याच नीरा नदीमध्ये पवित्र असं स्नान करत असतात। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांनी पदस्पर्शानं पावन झालेल्या या नीरा नदीमध्ये आपण देखील पवित्र व्हावं हाच विचार करून खरं तर मोठ्या संख्येने वारकरी इथं येत असतात आणि आपण पाहतोय की आता हा संपूर्ण नीरा स्नानाचा सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे। एकीकडे भजन कीर्तन आपल्याला ऐकू येत आहे, टाळ मृदंगाचा गजर आपल्या कानी ऐकू येतो आहे। ज्ञानबा तुकारामाच्या जय घोषामध्ये जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पादुकांना या ठिकाणी नीरा स्नान घातलं जात आहे आणि आषाढी वारीच्या सोहळ्यामध्ये नीरा स्नानाला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान मानलं जातं। लाखो वैष्णवांचा मेळा खरं तर या संपूर्ण पालखी सोहळ्याच्या माध्यमातून पंढरीच्या दिशेनं पायी प्रवास करत असतो, मात्र हा सोहळा या संपूर्ण वारीच्या सोहळ्यातला आषाढी वारीच्या सोहळ्यातला अत्यंत महत्त्वाचा असा टप्पा मानला जात असतो। या शाही स्नानाला अत्यंत महत्त्व आहे। नीरा नदीचं पावित्र्य जपण्यासाठी खरं तर भाविक जे आहेत अनुभवण्यासाठी या ठिकाणी गर्दी करत असतात आणि आपण पाहतोय की जे आज आहे ते पुणे जिल्ह्यातलं हे शेवटचं गाव अर्थात सराटी इथला निरोप घेऊन आज जगद्गुरू संत तुकोबारायांची पालखी जी आहे ती सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे आणि आजचा मुक्काम आटोपून पुणे पोलीस देखील आपली जी आहे ती जबाबदारी संपवून सोलापूर पोलिसांकडे संपूर्ण पालखीचा जो बंदोबस्त आहे तो सुपूर्द करणार आहेत आणि पुणे पोलिसांचा निरोप घेऊन खरं तर पुणे पोलीस असतील, पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून या संपूर्ण सोहळ्याची आषाढी वारी सोहळ्याची सुरक्षा व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती। आज पुणे जिल्ह्याची हद्द समाप्त होत आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आहे ती तुकोबारायांची पालखी प्रवेश करते आणि सोलापूर पोलिसांकडे आता
पुणे पोलीस आपला पदभार जो आहे, कार्यभार जो आहे तो सोपवणार आहेत आणि इथून पुढची जी जबाबदारी आहे ती सोलापूर पोलीस विभाग सांभाळणार आहे। हा देखील एक मोठा असा अनोखा सोहळा असतो, कारण एकीकडे पोलिसांच्या बाबतीत देखील एकीकडे कर्तव्य आहे तर दुसरीकडे वारी आहे। त्यामुळं हा जो कर्तव्य आणि आपल्या अध्यात्माचा जो मेळ आहे, संगम आहे, तो घालण्याचा प्रयत्न पोलीस करत असतात। आपली सुरक्षा व्यवस्था सांभाळत असतानाच पांडुरंगाच्या या संपूर्ण सोहळ्यात पोलीस प्रशासन देखील तितक्याच आत्मीयतेनं सहभागी होत असतं। आपण ही दृश्य पाहतोय की नीरा नदीवर सराटी गावाला लागून असलेल्या या नीरा नदीच्या तीरावर सध्या मोठी गर्दी झालेली आहे। वारकऱ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। हातात भगव्या पताका घेऊन आलेले वारकरी शाही स्नानाला या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि हा संपूर्ण सोहळा अनुभवण्यासाठी आपण पाहतोय की मोठ्या संख्येने वारकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आज पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन जगद्गुरू संत तुकोबारायांची पालखी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे। त्यापूर्वी आता शाही स्नानाचा हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे आणि अशा पद्धतीचं भक्तिमय आणि उत्साहाचं वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहतोय की अत्यंत भक्तिमय आणि उल्हासाच्या वातावरणात हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी पार पडत आहे आणि नुकतंच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरास्नान घालण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता पादुकांना चंदनाची उठी लेप लावला जाईल आणि त्यानंतर हा संपूर्ण सोहळा पुढे मार्गस्थ होईल। कॅमेरामॅन सागर पाटीलसह श्रीकांत घुले, झी मीडिया, सराटी।